नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका सरकारी योजनेबद्दल, जिच्यामध्ये तुम्ही फक्त एकदाच गुंतवणूक केली तरीही तुम्हाला पुढील 5 वर्षे दर महिन्याला नफा मिळत राहतो आणि एकूण मिळकत होऊ शकते तब्बल 36 लाख रुपये. ही योजना आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. चला तर जाणून घेऊया या संपूर्ण माहिती. कोण पात्र आहे, कशी अर्ज करायचा आहे आणि काय फायदेसुद्धा आहेत ते जाणून घेऊया. या योजनेच्या संबंधित आपण पहिले जनरल माहिती ही स्कीम काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया. ही योजना जी आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम आहे, म्हणजेच दरमहा हमीने मिळणारं उत्पन्न. या योजनेत एक रक्कम गुंतवायची असते आणि त्यावर तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज मिळतं. 5 वर्षानंतर मूळ रक्कम तुम्हाला पुन्हा मिळते. ही योजना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, मध्यमवर्गीय कुटुंब आणि दरमहा उत्पन्न अशा असणाऱ्यांसाठी आहे. ही योजना काम कशी करते त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. तुम्ही या योजनेत एकदाच 9 लाख रुपये गुंतवले तर सरकार दरमहा जवळपास 5,500 रुपये व्याज देतं. सध्याचा व्याजदर 7.4% असून म्हणजे या 2025च्या माहितीनुसार 7.4% व्याजदर आहे. या योजनेचा कालावधी हा 5 वर्ष आहे. 5 वर्षानंतर तुमची मूळ रक्कम म्हणजेच 9 लाखही सुरक्षित परत मिळते. जर 2 व्यक्तींनी मिळून जॉईंट अकाउंटमध्ये 15 लाख गुंतवले तर दरमहा 9,250 रुपयाचं उत्पन्न शक्य आहे. याची पात्रता काय आहे, कोण या स्कीमसाठी उपयुक्त आहे त्यासाठी थोडं जाणून घेऊया. या योजनेसाठी कोण पात्र आहे ते पाहूया. भारतीय नागरिक असणं हे आवश्यक आहे. वय किमान 10 वर्ष. त्यानंतर सिंगल अकाउंटमध्ये 9 लाख मर्यादा आहे, जॉईंट अकाउंटमध्ये 15 लाख मर्यादा आहे. महत्त्वाचं म्हणजे NRI ना या योजनेत गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. MIS योजनेसाठी म्हणजेच त्यासाठी काही कागदपत्र आवश्यक आहे ते जाणून घेऊया. आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पॅन कार्ड हे तर रेग्युलर डॉक्युमेंट आहे, त्यावर आवश्यकच आहे. पत्ता पुरावा म्हणजेच उदाहरणार्थ लाईट बिल किंवा बँक पासबुक. याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो हे लागणारच आहे. पोस्ट ऑफिस बचत खातं आधीपासून असेल तर उत्तमच, नसेल तर लगेचही उघडता येतं. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण हे बँक अकाउंट उघडू शकतो. नंतर लगेच आपल्याला पासबुक वगैरे सगळं मिळून जातं. नंतर चला आता MIS योजनेची तुलना करूया लोकप्रिय सरकारी योजनांसाठी. त्याच्यानंतर PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंड ह्या एक योजना आहे. या योजनेचा वर्षाचा कालावधी जो आहे एका वर्षाच्या कालावधीत जवळजवळ 7.1% पण दरमहा उत्पन्न नाही. त्यानंतर FD म्हणजेच फिक्स डिपॉझिट 6.5 ते 60% व्याज पण निश्चित उत्पन्न नाही. आणि MIS योजना म्हणजेच ज्या योजनेबद्दल आपण माहिती घेणार आहे त्या योजनेचं दरमहा व्याज मिळतं, कमी जोखीम आहे. त्यानंतर सरकारची सुद्धा हमी आहे. त्यामुळे निवृत्त लोकांसाठी आणि नियमित उत्पन्न हवे असणाऱ्यांसाठी MIS हे सर्वोत्तम आहे. 36 लाख कसे मिळतात? आता हा मुद्दा जो आला मेन तो व्हिडिओचा हा पॉईंट आहे. 36 लाख कसे मिळतात? आता तुम्ही 2 MIS खात्यामध्ये 15 लाख प्लस 15 लाख असे गुंतवले आणि दोघांनाही जॉईंट अकाउंट उघडले तर तुमचं दरमहा उत्पन्न हे 18,000 पर्यंत वर्षाला हे सुमारे जवळजवळ 2.2 लाख म्हणजे जवळजवळ 2,20,000 हे व्याज आपल्याला मिळतं. आणि 5 वर्षानंतर एकूण मिळकत सुमारे 36 लाखांवर पोहोचते. ही रक्कम केवळ सुरक्षितच नाही तर दरमहा गरजाही भागवते. नंतर MIS योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे त्याच्याबद्दल थोडं, आणि त्याची एकदम सोपी प्रक्रिया आहे. जवळच्या पोस्ट ऑफिसला
भेट द्यायची आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडून हा एक MIS नावाचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. नंतर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जे लागतील ते त्यांच्याजवळ दिल्यानंतर ही रक्कम ही भरावी लागणार आहे. आपण ही रक्कम नगद किंवा चेक किंवा ड्राफ्ट अशा 2-3 प्रकारे भरू शकतो. त्याच्यानंतर खाते सुरू होताच दरमहा व्याज हे तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर या योजनेचे काही तोटेसुद्धा आहेत, ते सुद्धा जाणून घेऊया. काही मर्यादासुद्धा आहेत. जरी ही योजना फायदेशीर असली तरी काही मर्यादा आहेत. या व्याजदरावर जे आपल्याला 36 लाखावर व्याज भेटणार आहे ते व्याजदरवर TDS लागू होतो. वेळेपूर्वी पैसे काढले तर हा दंडही भरावा लागतो. व्याजदर दर महिन्याला दर तिमाहीला बदलू शकतो. म्हणजे जो व्याजदर आहे तो एक कमी जास्त होऊ शकतो. नंतर NRI ना गुंतवणुकीची परवानगी नाही. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. फायदे संक्षेपात MISचे मुख्य फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. दरमहा हमीने व्याज मिळते, गुंतवणूक ही सुरक्षित राहते, सरकारचीही हमी आहे आणि अगदी घरबसल्या उत्पन्न आणि जोखीम अत्यंत कमी आहे. ही योजना कोणाकोणासाठी योग्य आहे? त्यासाठी ही योजना निवृत्त व्यक्ती, गृहिणी, मध्यमवर्गीय नागरिक, मुलांसाठी बचत, जोखीम टाळणाऱ्यांसाठी गुंतवणूक करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ही योजना तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही वापरू शकता. दरमहा उत्पन्नाची हमीशीर पद्धत आहे. म्हणून या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणखी अशाच उपयुक्त योजना आणि आर्थिक